आजही असे अनुभव आहेत जे सांगताना लोक थरथरतात, कारण ते डोळ्यांनी नाही, आत्म्याने अनुभवलेले असतात. ही कथा आहे एका अशाच सत्य अनुभवावर आधारित. शेवटपर्यंत नक्की ऐका. आपण म्हणतो ते दिवस गेले, आता चमत्कार होत नाहीत. पण काही अनुभव असे असतात जे माणसाला आतून हादरवून टाकतात. ही कथा आहे महेश नावाच्या एका सामान्य सरकारी कर्मचाऱ्याची. महेश प्रामाणिक होता, पण एका चुकीच्या आरोपात तो अडकला. नोकरी धोक्यात आली, समाजात बदनामी, घरात तणाव, मनात भीती. तो रोज फाईल्स घेऊन ऑफिसात जायचा, पण न्याय मिळत नव्हता. एक दिवस तो पूर्णपणे थकला. घरी आला आणि आईसमोर रडला. आईने फक्त एकच वाक्य म्हटलं, सगळं सोड, मनातून बाळू मामांना सांग. त्या रात्री महेशने पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं डोळे मिटले. तो म्हणाला, मामा, मी खोटा नाही, तुम्हाला सगळं दिसतं. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. कोणतीही आकृती नाही, फक्त एक स्पष्ट आवाज, घाबरू नकोस, सत्य उघड होईल. काही दिवसांतच चौकशीत एक पुरावा सापडला, ज्यामुळे सगळा आरोप खोटा ठरला. महेश निर्दोष ठरला, नोकरी वाचली आणि मनात शांतता आली. आज महेश म्हणतो, मी बाळूमामांना पाहिलं नाही, पण माझ्या आयुष्यात घडलेलं कोणी नाकारू शकत नाही. म्हणूनच लोक म्हणतात, बाळूमामा गेले नाहीत, ते आजही पाहतात सगळं आणि विश्वास ठेवणाऱ्यांसोबत नेहमी उभे असतात. असेच नवनवीन व्हिडिओसाठी संत कृपा चॅनेल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय बाळूमामा.